नांदेड जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूर आलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीवर। आपण पाहू शकतो की आसना नदीला देखील मोठा पूर आलेला आहे आणि आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आपण पाहू शकतो की या बाजूला संपूर्ण या नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते नदीकाठच्या शेतीमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे शेतीतील पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आसना, कयाधू, पैनगंगा यासह इतर नद्यांना देखील मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे जनजीवन जे आहे ते मागील 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र आपण पाहू शकतो। आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि या पुराचं मुसळधार पावसाचं पाणी या नदीला आल्यामुळे मोठा पूर या नदीला आलेला आहे। पेनगंगा, कयाधू आणि आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्याने या नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, आसना नदी, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।